Good morning everyone. In today's session we will discuss about a syllabus of fundamental of ICT. Okay. So this is a practical subject but very important subject in real life. Okay. So again subject consists of 5 units, unit number 1, unit number 2, 3, 4 and 5. So these are the 5 chapters or 5 unit. So what is fundamental of ICT? ICT, introduction to computer technology. Okay. Fundamental of computer science, computer skill, computer technology, that will be covered in this subject. Okay. So first chapter is unit number 1, introduction to computer system. So what is computer, how it work, what are the components, what is basic computer technology, what is software, what is hardware, what are the computer component like keyboard, mouse, printer, monitor, CPU. Then what are the application of input and output devices, that will be covered or that will be discussed in chapter number 1. Then what are the different network, LAN network, then MAN network, WAN network, Wi-Fi network, Bluetooth network. So what are the different types of network, what are the different types of operating system, that all parts are covered in chapter number 1. So this is the chapter number 1. अतिशय सोपं आहे, अगदी मजेदार आहे. कम्प्युटरच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये शिकायला मिळतील. ओके. तर काय काय शिकायला मिळतील? बेसिक कम्प्युटर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे काय, कम्प्युटर इनपुट डिव्हाइसेस कोणते, आउटपुट डिव्हाइसेस कोणते, त्याचे ॲप्लिकेशन्स, सॉफ्टवेअरचे ॲप्लिकेशन, नेटवर्कमध्ये लॅन नेटवर्क, वायफाय नेटवर्क, ब्लूटूथ म्हणजे काय, ते कशा पद्धतीने हे करतात, हे सगळ्या गोष्टी, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, सगळं अगदी मजेदार पद्धतीनं तुमचं या टॉपिकमध्ये कवर होणार आहे पहिल्या टॉपिकमध्ये. देन नंबर 2 युनिट 2 वर्ड प्रोसेसिंग. चॅप्टर नंबर 2 वर्ड प्रोसेसिंग. आता वर्ड प्रोसेसिंग म्हणजे काय? इन वर्ड प्रोसेसिंग फॉन्ट, साईज, different processing, different color, different tables, then different editing, document, chart, त्याच्यानंतर different command, different section, brackets, so layout of table, number, so that all part in chapter number 2 word processing. ओके. शब्दाला आकार देणं, पहा एखादी गोष्ट स्प्लिट करायची, स्क्रीन स्प्लिट करायची, स्क्रीनशॉट घ्यायचा, त्याच्यानंतर त्याला एडिट करायचं. तर शब्दाला एडिट करणं म्हणजे वर्ड प्रोसेसिंग. हे सगळं तुम्हाला इथं शब्दावर चालायचं आहे. ओके. तर ते टाइम्स न्यू रोमन फॉर्मॅट काय असतो, त्याच्यानंतर स्टँडर्ड कोणता फॉर्मॅट असतो, त्याची फॉन्टची साईज काय घ्यायची, त्याच्यानंतर त्याला बोल्ड करायचं का, त्याला अंडरलाईन करायची का, ह्या सगळ्या गोष्टीची एडिटिंग तुम्हाला इथं वर्ड प्रोसेसिंगमध्ये करायची. MS वर्ड, MS ऑफिस ह्या कम्प्युटरच्या सिस्टीम तुम्हाला तिथं शिकवल्या जातील शॉर्टमध्ये. येतं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्प्रेडशीट. तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट कुठं पाठवायचं असेल तर त्याला कशा पद्धतीने एडिटिंग करायची, त्याला सेल कसे बनवायचे, कॉलम कसे बनवायचे, फॉर्मॅट कसा बनवायचा, त्याचे ऑपरेशन कसे करायचे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय असेल, त्याचा कलर, त्याचा टेक्स्ट, अलाइनमेंट, मार्जिन, रॅप, बॉर्डर दोन्ही साईडने. आता बघा आपण हे करताना इकडून काही बॉर्डर सोडली, इकडून काय सोडली, का बरं सोडली, कारण आपल्याला इकडं काहीतरी लिहिता आलं पाहिजे, इकडं काहीतरी लिहिता आलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण ती बॉर्डर सोडली. तर हेडर, फुटर, त्याच्यानंतर रकाना, मायना. तर जसं पत्रलेखनामध्ये स्पेसिफिक पॅटर्न असतो त्याच पद्धतीचा पॅटर्न आपण कशामध्ये बनवतो, स्प्रेडशीटमध्ये. जसं की आपण ड्राईव्हमध्ये किंवा वर्ड फाईलमध्ये किंवा PPTज फॉर्मॅटमध्ये आपण काही जर बनवलं तर त्याच्या प्रोसेस असतात. त्याला एडिट कसं करायचं, त्याच्यामध्ये ऑपरेशन कसं करायचं, कसं ॲड करायचं, इमेज कशी एक्स्ट्रॅक्ट करायची, त्याचा कलर बदलायचा, त्याची साईज बदलायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहेत. स्प्रेडशीट. ओके. समजा तुमचा क्लासरूम आहे, त्याच्यात 10 नावं आहेत, ते स्प्रेडशीट तुम्ही बनवली, ती तुम्हाला शेअर करायची,
आणि त्याला ते PDF फॉर्मॅट, JPG फॉर्मॅट, टेक्स्ट फॉर्मॅट, इमेज फॉर्मॅट, हे फॉर्मॅटिंग जे आहे ते तुम्हाला करता येणं अपेक्षित आहे. सो चॅप्टर नंबर 3 इज स्प्रेडशीट. द एडिटिंग अँड प्रोसेसिंग ऑफ ऑल टेक्स्ट or all the PDF or Word format that will be compress or enlarge or that convert from one format to another format, required formula requirement in MS Office, in MS Word, then all that part, various operations like arithmetic operation, multiplication, division, that all part are covered in spreadsheet chapter number 3 मध्ये. ओके, हे सगळं पार्ट तुमचे चॅप्टर नंबर 3 मध्ये कवर होणार आहे. एकदम मजा येणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही कम्प्युटर म्हणजे काय ते शिकलात, त्याच्यानंतर वर्डवर प्रोसेस करायला शिकले, त्याच्यानंतर त्याची फॉर्मॅटिंग करायला शिकले. आता त्या गोष्टी प्रेझेंट करायच्या. ओके, तर प्रेझेंट करायच्या म्हणजे काय, क्रिएट प्रेझेंटेशन, मग PPT प्रेझेंटेशन आलं, पोस्टर प्रेझेंटेशन आलं, त्याच्यानंतर डेमो लेक्चर्स आला. आता ही दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्रेझेंटेशन टेक्निक. ओके, बोर्ड स्मार्ट बोर्ड प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणू. सो क्रिएशन ऑफ प्रेझेंटेशन कसं बनवायचं, त्याचे काय काय प्रोसेस वापरायची, तर ते आपण तिथं शिकणार आहेत. ओके, इफेक्टिव्ह प्रेझेंटेशनसाठी काय लागतं, बेसिक एलिमेंट काय लागतात, फाईल्स म्हणजे काय, न्यू फाईल्स कशी जनरेट करायची, ओल्ड फाईल कशी ओपन करायची, त्याला पासवर्ड कसा टाकायचा, एक्स्ट्रॅक्ट कशी करायची, त्या ह्या सगळ्या गोष्टी क्रिएशन ऑफ प्रेझेंटेशनमध्ये. त्याच्यानंतर इन्सर्टिंग मीडिया एलिमेंट, बाहेरचं बघा, आता बाहेरचं, आता मी आहे भगवा शर्ट घातलेला आहे, माझा शर्ट बदलायचा आहे. ओके, फोटो काढला, एडिट केला, एडिटिंगमध्ये काय करायचं, मला ब्लेझर टाकायचं आहे, कोट टाकायचं, मग त्या पद्धतीचं एडिटिंग कसं करायचं, एक्स्ट्रॅक्ट करून ते कोट तिथं त्याला व्यवस्थित बसवणं, याला आपण काय म्हणतो, इन्सर्टिंग मीडिया एलिमेंट. तर त्या पद्धतीचं इन्सर्टिंग, आता इमेज इन्सर्टिंग याला आपण म्हणू, त्याच पद्धतीचं व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग, अजून काय खूप सारे पोस्टर एडिटिंग. तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रेझेंटेशन टूलमध्ये वापरायच्यात आणि त्या शिकायच्यात. त्याच्यानंतर वर्किंग विथ टेबल अँड वर्किंग विथ चार्ट कसे बनवायचे, टेबल कसे बनवायचे, त्याच्यावर काम कसं करायचं, तर हे सगळं आपल्याला चॅप्टर नंबर 4मध्ये शिकायचं. सो इन चॅप्टर नंबर 4, सो प्रेझेंटेशन टूल्स आर देअर. सो हाऊ टू क्रिएट प्रेझेंटेशन, then what are the inserting elements required for presentation and how it is inserted, that will be covered. Then working with table, formation of table, extraction of table, adding, removing of tables, chart, various diagram, various size and shape, that will be covered in the preparation of presentation tool or preparation or creation of presentation. Okay, so this is chapter number 4. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला सेकंड इयरपासून, फर्स्ट इयर सेकंड इयरपासून प्रेझेंटेशन द्यावं लागतं, PPT प्रेझेंटेशन. सो PPT प्रेझेंटेशनचं बेसिक हे आहे, ते तुम्ही शिकायचं इथं. देन नेक्स्ट चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 5 इज बेसिक ऑफ इंटरनेट अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजी. तर इंटरनेटच्या काही बेसिक गोष्टी आहेत आणि एमर्जिंग टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये पहिला आहे WWF, वर्ल्ड वाईड वेब. तर आता तुम्ही बघितलं असेल www.gmail.com, www.google.com, www.yahoo.com. तर हे www म्हणजे काय, वर्ल्ड वाईड वेब. तर ही वर्ल्ड वाईड वेब आहे. ओके, आता सर्च इंजिन आहे गुगल नावाचं एक सर्च इंजिन आहे. ओके, तर ह्या गुगलवर आपण काय करतो, www.google.com टाकलं की हे सर्च इंजिन येतं आणि त्याच्यानंतर आपण काय करत असतो, एक एक गोष्टी सर्च करत असतो. सो हे आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर याची स्पेलिंग चुकली का रे, वेब सर्व्हिसेस. तर ही वेब सर्व्हिसमध्ये ईमेल सर्व्हिस, चॅट, व्हिडिओज, ई लर्निंग, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला तिथं शिकायच्यात. तर मेल क्रिएशन, मेल एडिटिंग, क्लाउड स्पेस, त्याच्यामध्ये मेलमध्ये बी खूप सारे आहे. तुमचं इनपुट बॉक्स, इनबॉक्स ज्याला आपण म्हणू, सेंड बॉक्स म्हणू, ड्राफ्ट म्हणू, त्याच्यानंतर कंटेंट वाढत चाललेत. ओके, त्याची क्लाउड मेमरी असते 15 GB. तर ते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या वेब सर्व्हिसमध्ये शिकायच्यात. ओके, ते कसे काम करते काय. त्याच्यानंतर एमर्जिंग टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये इंटरनेट्स ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ड्रोन टेक्नॉलॉजी, 3D प्रिंटिंग, ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्यात. अतिशय महत्त्वाचं आणि बेसिक आहे. त्याच्यानंतर टूल्स म्हणजे ड्रायव्हर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर
क्विज कसे बनवायचे, फॉर्म्स कसे बनवायचे, गुगल फॉर्म वगैरे कसे बनवायचे, ॲटोमॅटिक ई सर्टिफिकेट जनरेशन कसं करायचं. तर हे सगळं तुम्हाला बेसिक ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी या चॅप्टर नंबर 5मध्ये शिकायचं. सो दिस इज ऑल अबाउट ICT. तर याचा सब्जेक्ट कोड काय आहे, 31/10/01. ओके, 31/10/01 असा हा याचा सब्जेक्ट कोड आहे आणि हा त्याचा सिलेबस आहे. प्रॅक्टिकल ओरिएंटेड जरी असला तर रिअल लाईफमध्ये मात्र एकदम धमाका करणारे, अतिशय महत्त्वाचं आहे. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगसाठी हे येणं जास्त गरजेचं आहे. हे जर आलं तर तुमचा बाहेर इंटरनेट कॅफेवर किंवा मायक्रो प्रोजेक्ट बनवताना खर्च होणार नाही. बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही स्वतः बनवू शकतात. ओके, सो दिस इज अ सिलेबस.